केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे 2 दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। काही वेळापूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये शहांचं आगमन झालं। मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर त्यांची संध्याकाळी 6 वाजता जाहीर सभा होणार आहे। तर संभाजीनगरचा दौरा आटपून उद्या रात्री शाह मुंबईत येणार आहे। अमित शहांच्या दौऱ्यादरम्यान आगामी लोकसभा निवडणूक आणि महायुतीच्या जागांवर चर्चा होणार आहे। शाह हे मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासोबत सह्याद्री अतिथीगृहावर जागा वाटपासंदर्भात चर्चा करतील। काही जागांचा तिढा अजूनही कायम असल्याने तोडगा निघण्याची शक्यता आहे। त्याबद्दल आणखी माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून। सुशांत, लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने सुद्धा अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचं महत्त्व? सौरभ, नक्कीच हा दौरा महत्त्वाचा असणार आहे, कारण आपण जर बघितलं असेल तर येत्या काही दिवसात आचारसंहिता जाहीर होईल आणि त्याआधीचा अमित शाह यांचा हा दौरा आहे। महाराष्ट्राचा 2 दिवसीय महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे ते। त्यामध्ये अकोला असेल, जळगाव असेल, छत्रपती संभाजीनगर आणि त्यानंतर ते मुंबईत येणार आहेत। म्हणजे 2 दिवसाचा महत्त्वपूर्ण दौरा असेल। मात्र मुंबईमध्ये ज्यावेळी अमित शाह उद्या रात्री उशिरा येतील त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत एक बैठक त्यांनी आयोजित केलेली आहे। या बैठकीमध्ये जर आपण पाहिलं असेल तर महायुतीच्या काही जागा ज्या आहेत त्या जागावरचा तिढा जो आहे तो अजूनही कायम आहे। हा तिढा जो आहे तो उद्याच्या बैठकीत सुटू शकतो। यामध्ये जर आपण बघितलं असेल तर रत्नागिरी सिंधुदुर्ग ही महत्त्वाची जागा जी आहे ती भाजपला लढायची आहे, तर दुसरीकडे शिंदेच्या शिवसेने देखील या जागेवर दावा ठोकलेला आहे। त्यामुळे अशा काही ज्या जागा आहेत त्याचा तिढा देखील उद्याच्या बैठकीत सुटला जाईल असं आपल्याला सांगितलं जातंय। त्यामुळे आपण जर बघितलं असेल तर अमित शहाचा हा दौरा तितकाच महत्त्वाचा असणार। आपण जर बघितलं असेल तर अमित शाह यांची एक सभा होणार आहे। या सभेत देखील ते काही राजकीय भाष्य करतायत का, विशेषतः उद्धव ठाकरे असतील, इतर विरोधी पक्ष असतील त्यांच्यावर ते टीका करतायत का, ते देखील पाहणं सौरभ तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। ठीक आहे सुशांत, धन्यवाद या माहितीबद्दल। तर महायुतीमध्ये नेमक्या कोणकोणत्या जागांवरून तिढा कायम आहे पाहूयात। उत्तर पश्चिम मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड हे 3 मतदारसंघ, त्याचबरोबर शिरूर, माढा, मावळ, तसंच नाशिक, रामटेक आणि पालघर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आणि अमरावती, परभणी, यवतमाळ, वाशिम, शिर्डी, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।